नमस्कार, मी श्वेता सचिन साबे पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण वसंत सबनीस लिखित दंतकथा हा गद्यपाठ अभ्यासत होतो. आता या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासूया. त्यापूर्वी आपण त्याचा एक धावता आढावा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे. मग सहावं भूत तज्ज्ञांनी का शोधलं नाही? सहावं भूत म्हणजे दात. लेखक म्हणतात आपले सर्व अवयव एकाच वेळी येतात. मग दात का एखाद्या मुख्य पाहुण्यासारखे नंतर येतात? उदाहरणादाखल ते सांगतात तुटलेले बोट पुन्हा आलेले, नकटे नाक गळून दुसरे चांगले नाक आलेले. आपण ऐकले नाही? आपल्याला लहानपणी दात येत असताना घरच्या लोकांना आपण त्रास दिला. असे जरी असले तरी मला सुद्धा त्रास झालाच असणार असे सांगून घरच्यांचे त्यांच्याविषयीचे मत ते खोडतात. लेखक मराठी भाषेला सुद्धा माझ्याप्रमाणे दातांचा आदर नाही असे सांगतात. कारण मराठीत असा कोठेच शब्दप्रयोग किंवा म्हण नाही ज्यात दातांबद्दल मंगलमय भावना दिसून येते. लेखकांच्या परिचयाचा परशा पहिलवान काठीच्या तडाख्याने लांडग्याचे सुळे पाडणारा, पण तो सुद्धा दातदुखीसमोर शरण आलेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण काही मुद्दे बघूया. लेखकाची दातदुखी. दातदुखीमुळे लेखकाचा झालेला साक्षात्कार. लेखकाच्या दातदुखीचा शेजाऱ्यांवर होणारा परिणाम. दंतवैद्य आणि लेखक. लेखकाची दातदुखी. अनेक वर्ष लेखक काही त्रास न होता खाण्याचा आनंद घेत होते आणि मित्रांनो, अचानक एक दिवस लेखकाच्या दाताने दुखायला सुरुवात केली. बघा मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला त्रास नसतो तोपर्यंत दुसऱ्याच्या दुखण्यावर आपण हसतो. पण एकदा का ते आपल्या वाटेला आलं की मग समजतं की दुखण्याचं दुःख काय असतं ते. बघा, इथं सुद्धा लेखकांना विनोद सुचला आहे. त्यांच्या विनोदी शैलीचा प्रत्यय आपल्याला इथे येतो. ते म्हणतात आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात दातांचे चित्र आणि आपले दात यात फरक आहे. दाताचे मूळ हे झाडाच्या मुळाप्रमाणे सर्वत्र पसरलेले असेल. म्हणूनच असा भास होणे की सर्वच दात दुखत आहे. विद्यार्थी मित्रांनो, झाड आपण बघतो, झाडाची मुळं ही दूरवर पसरलेली असतात. एखादं छोटं रोपटं जरी आपण तोडून बघितलं तरी आपल्याला त्याची मुळं दूरवर पसरलेली दिसतात. त्याचप्रमाणे आपल्या दातांची मुळंसुद्धा सर्वत्र पसरलेली असतील अशी एक विनोदी कल्पना इथं लेखकांनी केलेली आहे. आणि त्यामुळे एक दात जरी दुखत असला तरी सर्व दात दुखत आहे असा भास होतो. त्यातच लेखकांना जिप्सी जमातीतील लाकूड तोड्याची गोष्ट आठवते. जिप्सी ही युरोपातील एक भटकी जमात आहे. अशात लेखकाला लाकूड तोड्याच्या गोष्टीतला लाकूड तोड्यासुद्धा आठवतो. तो जणू कुऱ्हाडीने दातांवर घाव घालतो आहे अशी लेखकाला इथे जाणीव होते किंवा एक कल्पना त्यांना तिथे सुचते. त्याचप्रमाणे लेखक म्हणतात की रात्री चोर हे चोरी करायला बाहेर पडत असतात. बघा, चोर हा चोरी करण्यासाठी रात्री बाहेर पडतो. त्याचप्रमाणे दातसुद्धा रात्री जास्त दुखत असतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही आजार हा रात्री आपल्याला जास्त जाणवत असतो. साधी सर्दीसुद्धा झाली की ती जास्त रात्री त्रास देताना आपल्याला दिसून येते. कारण की रात्रीचं वातावरण हे थंड असतं आणि थंड वातावरणामध्ये आजार हा जास्त आपल्याला जाणवत असतो. लेखकांना सुद्धा दात हा रात्रीच्या वेळेस जास्त दुखताना जाणवायचा, म्हणून ते तिथं आपल्याला चोराचं उदाहरण देतात. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण लेखक आपल्याला इथं असं देतात की काही लोक सकाळीही खूप सभ्य जाणवत असतात वावरताना आपल्यामध्ये आणि रात्री मात्र त्यांचं खरं रूप दिसत असतं असं आपण म्हणतो. तसंच दिवसा हा सभ्य वाटणारा दात रात्री मात्र त्याचं भयंकर दुखणारं खरं रूप हे दाखवत असतो.
असा हा लेखकांचा दात त्यांना प्रचंड त्रास देतो. दातदुखीमुळे लेखकाला झालेला साक्षात्कार. लेखक इथे विनोदाने म्हणतात, बरं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखादं प्रवचन ऐकलं आहे का? किंवा आपण आतापर्यंत अनेक संतवाण्या अभ्यासलेल्या आहेत. घरामध्ये आपले आजी आजोबा असतात. ते सुद्धा देवाचं करताना आपल्याला दिसून येतात, पोथी वाचताना दिसतात. ते सुद्धा आपल्याला अध्यात्माबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात. किंवा आतापर्यंत मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण संतवाण्या अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये संतांनी आपल्याला काय सांगितलं आहे? तर ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की परमेश्वर, पूर्ण जगामध्ये परमेश्वर हे एकच सत्य आहे आणि बाकीचं मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे काय? की ज्या गोष्टींच्या मागे आपण पळतो, म्हणजे घर झालं, पैसा झाला, बंगला झाला, हे सगळं मिथ्या आहे. आपण येताना काही ते घेऊन आलेलो नाही आणि जातानाही आपण काही ते घेऊन जाणार नाही आहोत. म्हणून परमेश्वर हे सत्य आहे आणि बाकी मिथ्या आहे. लेखकांचा दात जेव्हा दुखू लागतो तेव्हा ते सुद्धा असे अध्यात्माकडे झुकलेले दिसून येतात. ते म्हणतात मला सुद्धा अध्यात्म जाणवतं. मग त्यांना काय अध्यात्म जाणवतं? तर लेखक म्हणतात दुखणारा दात हे एकदम सत्य आहे आणि बाकी मुलगा झाला, बायको झाली हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे भास, खोटं, भ्रमिक आहे. असं लेखक इथं विनोदाने आपल्याला सांगतात की हे सगळं काही काय जाणवतं मला? मिथ्या आहे. लेखक म्हणतात रात्री दात इतका दुखतो की मला पूर्ण ब्रह्मांड हे आठवतं. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा एखाद्या आजारातनं आपण बरं होतो किंवा कोणाला बरं झालेलं बघतो आणि जेव्हा त्या आजाराची गोष्ट आपण कोणाला सांगत असतो तेव्हा ते अनुभव इतके भयानक असतात की आपण कोणालाही सांगताना म्हणतो की बापरे, मलाच माहिती मी कसं सहन केलं, मला तर पूर्ण ब्रह्मांड आठवलं होतं. तर त्याचप्रमाणे दाताचं दुखणं हे खरोखर इतकं असह्य असतं की आता ते लेखकांना सुरू झालेलं आहे. त्यामुळे लेखकांना पूर्ण ब्रह्मांड आठवतं आहे असं लेखक म्हणतात. आणि ते म्हणतात की दात इतका दुखत राहतो की या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी मी मारून आलेलो असतो. लेखकाचा दातदुखीचा शेजाऱ्यांवर होणारा परिणाम. लेखकांचा दात दुखायला लागला की ते त्यांच्या पूर्ण जी त्यांची कॉलनी होती त्या कॉलनीला ते सगळं काही समजायचं की लेखकांचा दात आता दुखू लागलेला आहे. कारण लेखकांच्या दात दुखण्यामुळे ते पूर्ण कॉलनीला झोपू देत नसायचे. पण हे जरी त्यांची बायको लेखकांना सांगत असली की तुमच्या दातदुखीमुळे तुम्ही एवढा आरडाओरडा करतात की त्याच्याने पूर्ण कॉलनी झोपत नाही, पण लेखकांचा यावर काही मुळीच विश्वास नव्हता. लेखक बहुतेक दातदुखीची इतकी अतिशयोक्ती करत होते की शेजारी येऊन त्यांना विचारायचे की फक्त दातच दुखतोय ना, अजून दुसरं तर काही दुखत नाही आहे ना. लेखक म्हणतात तसं काही मला वाटत नव्हतं, पण माझी जीभ व घसा फितूर झाले होते. आता लेखक म्हणतात मी विनाकारण आरडाओरडा करत नव्हतो. माझी जीभ जी आहे आणि जीभ जी आहे आणि घसा जो आहे ते फितूर झाले होते. फितूर होणे म्हणजे दगाबाजी करणे. म्हणजे मला मुळीच इच्छा नव्हती आरडाओरडा करायची किंवा कोणालाही त्रास द्यायची. पण ते माझ्या मनाच्या विरुद्ध ओरडत होते. म्हणजे त्यांचं दुखणं एवढं त्यांना असह्य होत होतं की आपोआपच त्यांच्या घशातून किंवा आपण म्हणू की त्यांच्या तोंडातून आवाज बाहेर पडत होते आणि त्याचा इतरांना त्रास होत होता. आपल्याला त्याच्यामध्ये संवाद त्यांचे होताना दिसतात. त्यांची बायको म्हणते, अहो केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी करताना त्या दिसून येतात. मग लेखक तेथे म्हणतात मी हे मुद्दामून करत नाही आहे, हे आपोआप होतं आहे. माझी जीभ आणि माझा घसा हे दोन्हीही मला आता फितूर झालेले आहे. त्यामुळे मी त्याच्यावर माझं बिलकुल नियंत्रण राहिलेलं नाही आहे. त्याच्यातसुद्धा तू खल करू नकोस अशी तिथं खल करू नकोस म्हणजे बायकोला ते म्हणतात की तू निरर्थक चर्चा करू नकोस, तू माझ्याशी बिलकुल वाद घालू नकोस, जा एखादा बत्ता घेऊन ये. बत्ता म्हणजे घरामध्ये बघा आई स्वयंपाकामध्ये काही गोष्टी स्वयंपाकाच्या काही गोष्टी कुटताना जे खलबत्ता असं वापरते, लोखंडाचं भांडं, त्याला बत्ता असं म्हणतात. तर ते तू घेऊन ये आणि तेच माझ्या दातावर मार, अशा प्रकारचे विनोद करताना आपल्याला तिथं लेखक हे दिसून येतात.
तेवढ्यात त्यांची बायको सांगते की आता तुम्ही काही जास्त आरडाओरडा करू नका, बाहेर भेटायला तुम्हाला दाते किंवा दातार हे आलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सुद्धा लेखक आपल्याला विनोदी बुद्धीने शाब्दिक कोटी करताना दिसून येतात. ते म्हणतात की दात दुखत असताना कोणत्याही दाते किंवा दातार नावाच्या लोकांना मला बिलकुल भेटावंसं वाटत नाही. आता हे जे शेजारी पाजारी आहेत लेखकांचे, ते त्यांचा दात दुखत असताना त्यांना भेटायला येतात व ते भेटायला आल्यानंतर तिथे एक प्रकारचा परिसंवाद घडतो असे लेखक म्हणतात. लेखक म्हणतात, माझ्या विव्हळणारे शेजारी पाजारी गोळा होतात आणि दातदुखी कशी होते, ती कशी टाळावी यावर लेखकांच्या घरात एक परिसंवाद होतो. परिसंवाद म्हणजे आपण ज्याला सेमिनार म्हणतो. जे जे लोक लेखकांना सल्ला देतात त्यांना लेखक वक्ते असे म्हणतात. किंवा ते गमतीने त्यांना वक्ते असं संबोधतात. नंतर लेखकांची बायको घरच्या काही उपायांबरोबर शेजाऱ्यांचे सुद्धा काही उपचार करते. जसे बघा, कधी घरात कोणाचा दात दुखू लागला किंवा आपला दात दुखत असेल तर लवंगाचे तेल लावणे, म्हणजे त्याच्याने दात दुखणी थांबेल, अशा प्रकारचे घरगुती उपाय आपण करत असतो. त्याच प्रकारचे काही घरगुती उपाय लेखकांची बायको आणि त्यांच्या दातांवर करत असते आणि शेजारी पाजाऱ्यांनी सांगितलेले पण उपचार ती त्यांच्या दातांवर करत असते. आणि असे उपचार झाल्यानंतर 4 दिवसांनी लेखकांचा दात दुखायचा थांबतो. मग मात्र शेजाऱ्यांपैकी ज्यांनी ज्यांनी लेखकांना उपाय सुचवले आहेत ते सर्व येऊन लेखकांना आमचाच उपाय लागू पडला ना असे विचारतात. लेखकसुद्धा त्यांचे मन दुखवू नये म्हणून प्रत्येकाला तुमचाच उपाय योग्य होता, त्यानेच फरक पडला असे सांगतात. असं करत लेखकांचा दात दुखणं थांबतो आणि काही महिना 2 महिने जात नाही, तोच पुन्हा दात लेखकांचा दुखायला लागतो. शेवटी लेखक आपल्या त्या दुखऱ्या दाताला कंटाळून गेले आणि त्यांनी शेवटी ठरवलं की या दाताला काढून टाकायचे. अनेकांचा त्यांनी सल्ला घेतला की कोणत्या दंतवैद्याकडे आपण जायला पाहिजे, कोणाकडून आपण दात काढला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यालाही कोणत्या डॉक्टरकडे जायचं असेल, एखाद्या म्हणजे आपल्याला समजा घशाचा त्रास आहे, कानाचा त्रास आहे, तर कोणत्या ENT स्पेशलिस्टकडे आपण जायला पाहिजे, कोणत्या घशाच्या कान नाक घशाच्या तज्ज्ञांकडे आपण जायला पाहिजे, मग कोणते डॉक्टर तज्ज्ञ आहे याचा आपण 4 जणांना विचारपूस करतो आणि मग त्यातल्या त्यात ज्याचा अनुभव चांगला असेल अशा एखाद्या तज्ज्ञाकडे आपण जाऊन आपला उपचार घेत असतो. त्याचप्रमाणे लेखकांनी सुद्धा अनेक लोकांना विचारलं की दंतवैद्य कोणता चांगला, आणि चांगल्या दंतवैद्याकडे त्यांनी जायचं ठरवलं. त्यांनी अनेक जणांच्या दाताच्या कथा ऐकल्या होत्या. त्या इतक्या भयानक होत्या की त्या ऐकून कोणत्याही दंतवैद्य हा कसा असू शकतो याच्या अनेक त्यांच्या पूर्वकल्पना या मनामध्ये तयार झालेल्या होत्या. त्यातल्या त्यात त्यांनी ज्या दंतवैद्याचे दात चांगले असतील अशा दंतवैद्याकडे जायचं ठरवलं. असं का बरं त्यांनी ठरवलं असेल विद्यार्थ्यांनो? तर याच्यासाठी की जो दंतवैद्य आपल्या स्वतःच्या दाताची चांगली काळजी घेत असेल तोच दुसऱ्यांच्या दाताची चांगली काळजी घेऊ शकतो, असा विचार त्यामागे लेखकांचा होता. म्हणून ते म्हणतात की चांगला असा दात असलेला एक दंतवैद्य त्यांनी बघितला आणि त्या दंतवैद्याकडे लेखक हे उपचारासाठी गेले. लेखक म्हणतात की दंतवैद्यांनी त्यांच्या दातांची पाहणी केली. आता पूर्वीसारखे काही दंतवैद्य राहिलेले नाही, ते माणसाळलेले आहेत असे सुद्धा लेखक इथं म्हणतात. म्हणजे माणसाच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव झालेली आहे. म्हणजे या व्यक्तीला, आपल्या पेशंटला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे हे आता डॉक्टर हे बघू लागलेले आहे. आणि मग त्या दंतवैद्यांनी त्यांच्या हिरड्यांमध्ये इंजेक्शन देऊन अगदी सहजगत्या त्यांचा दुखणारा दात हा उपटून काढला. लेखक म्हणतात इतकं सहजगत्या त्यांनी तो दात काढला की आतापर्यंत दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन असं भांडताना मी किती जणांना सहजगत्या बोलून गेलेलो आहे.
त्याला काहीच अर्थ नव्हता हे आता मला जाणवलेलं आहे. आता हा जो दात होता त्याला ते खलदंत असं म्हणतात. लेखक त्याला खलदंत असं म्हणतात. त्या दाताकडे पाहून हाच तो दात ज्याने माझ्या बायकोसमोर हसणं केलं. आणि तिथं सुद्धा लेखक दाताशी निगडीत अनेक म्हणींचा वाक्प्रचारांचा उपयोग करतात. दात ओठ खाऊन ते मी माझ्या मनाशीच म्हणालो असं सुद्धा ते तिथं म्हणतात. आणि मग शेवटी लेखक म्हणतात की माझी इच्छा झाली की तो दात घरी घेऊन जावा. म्हणजे तोच दात, म्हणजे बघा पुन्हा विनोदाने लेखक इथं म्हणतात की तो दुखणारा दात आहे, तो मी इतर दातांना दाखवून त्यांना म्हणालो असतो की म्हणजे त्या दातांनी, बाकीच्या दातांनी हिंमत केली नसती पुन्हा दुखण्याची. पण मग त्या दाताची पण संगत लेखकांना नको वाटू लागते आणि तो दात दंतवैद्याकडे सोडूनच लेखक घरी परततात. आणि दारातूनच ओरडून 4-5 शेजाऱ्यांना ते सांगतात की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंत सप्ताह नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपला पाठ इथं संपतो. आता ह्या पाठात आलेले काही शब्दार्थ आपण बघूया. खल, कुटण्यासाठीचे लोखंडी दगडी पात्र. खलदंत, त्रास देणारा दात. जिप्सी, युरोपातील एक भटकी जात. दंतसप्ताह, दातदुखीचा आठवडा. नतद्रष्ट, खाष्ट. परिसंवाद, सेमिनार. बत्ता, कुटण्याचे लोखंडी साधन. मिथ्या, भास. लीलया, सहजपणे, सहजासहजी. वक्ते, भाषण करणारे. विव्हळणे, वेदनेने ओरडणे. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. साक्षात्कार होणे, ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडणे किंवा एखाद्या गोष्टीचे मर्म अचानक कळणे. थैमान घालणे, प्रचंड गोंधळ करणे. दाट उपटून हातात देणे, घमेंड घालवणारा पराभव करणे. हसणे, हसे करणे, हास्यास्पद करणे. दातओठ खाणे, त्वेष करणे. शंख करणे, बोंबाबोंब करणे. खल करणे, चर्चा करणे. दात घशात घालणे, पुरता पराभव करणे. धन्यवाद.